श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत आपण सगळेच? मस्त आहेत ना. आम्ही जरा बाहेर गेलो होतो तर म्हटले चला जाऊया गंगेचं पूर बघून येऊ. माझी मुलगी म्हटली पूर बघून येऊ चला. मग आलं होतं बघा. पूर्ण बघा मारुतीच्या डोक्यावरून पाऊस चाललेला आहे. पाणी एवढा पाणी हल्लेला आहे बघा. किती पूर आलेला आहे बघा. थोडा राहिलेला आहे वरती यायचा. बघा किती पूर आलेला आहे बघा बरं. किती म्हणजे कितीच. पब्लिक पण खूप बघायला आली होती बघा. खूप पब्लिक होती बघायला बघा. पूर्ण मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे बघा बरं. खूप पाणी शिरलेलं आहे मंदिरामध्ये बघा. लाटा मोठमोठ्या लाटा येत आहे पाण्याच्या. तुम्ही बघू शकता पाणी मंदिरात मारुतीच्या डोक्यावरून पाणी पूर्ण गेलेलं आहे. मंदिर दिसत नाही मारुतीचा. पूर्ण दिसत नाही बघा. पूर्ण गेलेला आहे. पूर्ण डोक्यावरून पाणी गेलेलं आहे बघा. दिसतच नाही मंदिराचं पाणी. पूर्ण मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे बघा. मोठ्या मोठ्या लाटा येत आहे बघू शकता. हे तर काही नाही एवढं पाहून. खूप पाणी आहे बघा. झूम केलेला आहे. झूम करून बघितलं. खूप पब्लिक आहे बघा. इथं बघा अमरधाम आहे. गाड्या पण बंद केल्या होत्या थोड्या थोड्या चालू आहे. माझी मुलगा बघा ते गागतोय माझा. इतका ओरडतोय. मला पण पाणी खेळायला जायचं आहे. पाणी खेळायची वेळ आहे का बघा बरं. बघा माझी मुलगी. बघा माझा मुलगा किती ओरडत होता बघा. बघायला किती गर्दी होती बघायला. पब्लिक बघा. पूर्ण घरांत पाणी गेलेलं आहे काहीकांच्या. खूप म्हणजे खूप पाणी होतं. सोडलेलं होतं ना त्याच्यामुळे. खूप पाऊस होतो 2-3 दिवस. त्याचं पाणी हे पूर्ण मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे बघा. बघा बघा. बघू शकता. झूम केलेलं आहे मी. काही लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे बघा. थोड्या बाजूलाच व्हिडिओ काढलेला आहे. थोडे लांब राहून बघा. त्या साईडने तर पूर्ण धसलेलं आहे. एवढं पाणी आलेलं आहे. पूर आम्ही बाजारात जातो याच्यावरून बघा. बघा किती म्हणजे किती आता चाललेलो आहे म्हटले तपोवनात. बघूया पाणी कसं आहे बघा. किती पब्लिक आहे बघायला. आता आम्ही इथं तपोवनात चाललेलो आहे. आता तपोवनात चाललेलो आहे बघा. बघा अशी झाडी हिरवी हिरवी गार हिरवी हिरवी झाडं दिसत होते. माझ्या मुलाला तर इतका आनंद होत होता. आम्ही थोडे बाहेर गेलो होतो ना म्हणून आम्ही जाता जाता व्हिडिओ काढू म्हटले तर व्हिडिओ काढला आम्ही बघा. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आणि हिरवं हिरवं वातावरण असं छान वाटत होतं. मस्त वगैरे बघा. इतकं छान वाटत होतं बघा. आता पुढे आम्ही जाऊया. किती मस्त वाटतंय बघा. बघा पुढं बघून आलो आम्ही बघा. माझी मुलगी कशी दाखवते. पूर इकडं किती आलेला आहे पाण्याला बघू. बघा किती पूर आलेला आहे. आता पुलाखाली आलोय आम्ही. तपोवनात चाललेलो आहे आम्ही. बघूयात पुढे कसं पाणी चाललेलं आहे हे बघा. किती पाणी चाललेलं आहे. मस्त. आता पुढं थांबलो म्हटले बघू. थांबूया. खूप चांगलं वाटत होतं बघा. मंदिर आहे इथं सीता रामाचं मंदिर आहे इथं बघा. इथपर्यंत आलो आम्ही. म्हटले आता या बाजूने व्हिडिओ काढत होते. बघूया. असं काही नाही. छान वाटतंय. मस्त वातावरण. घरीच चाललो होतं ना त्याच्यामुळे. बघू शकता माझा मुलगा बघा. बघतोय. मुलगी पण बघते. असं मस्त वाटत होतं. इकडे पण आम्ही लाकडावर येत होतो. लाकडावर येत होतो आम्ही इकडे.
झूम केलेलं आहे मग एवढे लांब लांब माझे सासरे माणसं होतं ना, इकडे तर आम्ही पहिले लाकडाला यायचो. बघा इथं पाणी आम्ही बघा किती तिकडनं आलो भरलेलं आहे. तिकडच्या घरच्या घरांना पण इथलीच वाळू आहे. पूर्ण सपाट वाळू दिसतात पण आणि इथलीच इथलीच आहे आमच्या घरांना. बघा एवढ्या लांब लाकडांना यायचो आम्ही. बघा इथं एवढं मोकळं राहतं ना, किती मोठं आहे बघा बरं. गंगेला पूर आलं ना तर खूपच इथून तिथून भरतं. त्या बाजूला पुढे अजून पुढे गेलो नाही. पुढे गेलो तर बघा पूर्ण लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. घरांत पाणी शिरलेलं आहे पूर्ण. बघा माझा मुलगा. छान वाटतं का नाही तुम्ही बघा, बघायला छान वाटतं. बघा म्हटलंय. बघा माझा मुलगा किती आनंद झालाय त्याला. बघा खूप आनंद झालाय त्याला बघायला. बघा आता माझ्याकडे आला. बघा कसा वडा करतोय. बघा त्याला किती आनंद झालेला आहे पाणी बघायला. खूप पाणी आहे ना, त्याच्यामुळे मी दाखवत होते त्याला. बाय बाय म्हटले करतं बाय बाय नाही, त्याला खेळायचं आहे पाण्यामध्ये. रस्त्यावरूनच जात होतो ना, म्हटले बघूया पूर पण बघून जाऊया पाण्याचं. बघा तिथे माझे कसे बसले गाडीवर. चला आता पुढे जाऊया म्हटले. वातावरण बघा किती मोठं आहे बघा. छान आहे ना वातावरण. झाडी तर खूप झाडी आहे आमच्या इकडे नाशिकला. बघा बघा तपोवनाचं या त्या साईडला बघा कितीक लोक व्हिडिओ काढायला, फोटो काढायला कितीक लोक आहेत. कितीक लोक आहेत बघा. पूर्ण मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोचलेलं आहे. बघा तिथून व्हिडिओ काढत होतो आम्ही. त्या बाजूचं सुवर्णखाचं हे आहे ना, सुवर्णखाचं त्याला काय म्हणतात स्थान आहे ते बघा. त्या बाजूने पूर्ण धसलेलं आहे. पूर्ण बघा पूर्ण धसलेलं आहे बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण एवढं पाणी आलेलं आहे. लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे. तुम्हाला दाखवतेच पुढं. बघा इथं पुढे घर आहेत हे बघा. त्या साईडला पुढे घर आहेत बघा. झूम करून दाखवते तुम्हाला. लाटा मोठ्या मोठ्या लाटा येत आहे पाण्याच्या. बघा पुढे त्या बाजूने घर आहेत बघा. ते मोठे मोठे घर. पूर्ण घरांत पाणी शिरतंय. कुठे हे बघा लाटा जात आहे मोठ्या मोठ्या. ते बघा घर दिसतंय का तुम्हाला. ते बघा पूर्ण पाणी घरांत शिरतंय. जोराचा पाऊस आला तर एवढा पूर आहे बघा. बघा त्या बाजूचे लोक कसे बघायला. घरांत पाणी शिरतंय. मग बघू शकता तुम्ही. ते पत्र्याचे घर ते बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण त्या पत्र्यांच्या घरात पण लोक पण नाही तिथं. सगळे घरांत पाणी गेलेलं आहे. बघा मोठ्या मोठ्या लाटा येत आहे पाण्याच्या. मोठ्या मोठ्या पाण्याच्या लाटा उडतात बघा. मोठ्या मोठ्या बघा उलट्या चालल्या तशा काय बाजूला. बघा बरं केवढ्या मोठ्या मोठ्या वाटा लाटा. बघा या बघा इथपर्यंत पाणी शिरलेलं आहे. कसं घरात नाही शिरणार लोकांच्या. बरोबर त्या बाजूने बघा लोक ह्या बाजूने व्हिडिओ काढायला. बघा इथपर्यंत पाणी शिरलंय म्हणजे या घरांतच ना, शिरणार नाही. गायांना पण जायला जागा नाही. बघा एवढी पब्लिक बघायला बघा पाणी. मक्याची बघा आता घरी चाललेलो आहे आम्ही. बघा मस्त झाडी. बघा केवढं मोठं. सर्वांनी व्हिडिओ बघा आणि पूर्णपणे बघा सर्वांना. आता बघा इथं
पावडे घ्यायचे होते माझ्या मुलीला, तर पावडे घेतले.